3 महिन्यापूर्वी लोकार्पण झालेल्या बदनापूर बस स्थानकाची संरक्षण भिंत वादळी वाऱ्यामुळे कोसळली. निकृष्ट दर्जाचं काम झाल्याचा माजी आमदार संतोष सांबरे यांचा आरोप. केवळ 3 महिन्यापूर्वी लोकार्पण करण्यात आलेल्या जालन्यातील बदनापूरच्या बस स्थानकाची संरक्षण भिंत कोसळली आहे. वादळी वाऱ्यामुळे हा प्रकार घडला. बस स्थानकाची संरक्षण भिंत कोसळल्याने या बस स्थानकाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुदैवाने भिंतीजवळ कोणीही नसल्याने जीवितहानी झाली नसली तरी या कामाची सखोल चौकशी करावी अशी मागणी बदनापूरचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे. 3 महिन्यापूर्वी बदनापूरचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते या बस स्थानकाचं लोकार्पण करण्यात आलं होतं, परंतु संरक्षण भिंत कोसळल्याने आता त्याच्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. बदनापूर येथील बस स्टँडचं काही महिन्यापूर्वीच उद्घाटन झालेलं आहे. मी आता बदनापूर बस स्टँडवर आहे. आपण या ठिकाणी बघतायत की बदनापूरच्या बस स्टँडची ही भिंत पूर्णपणे कोलमडलेली आहे. अतिशय निकृष्ट दर्जाचं काम या बदनापूर बस स्टँडचं झाल्यामुळे या ठिकाणी अशा दुर्घटना घडतायत. सुदैवाने या ठिकाणी कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही, परंतु अशा प्रकारे आत्ताच उद्घाटन झालेल्या बस स्टँडच्या भिंती कोसळणे म्हणजे भ्रष्टाचाराने बरबटलेल्या कारभाराचे हे लक्षण आहे. बदनापूर बस स्टँडच्या ही भिंती जी पडलेली आहे त्याची संपूर्ण सखोल चौकशी व्हावी आणि जे कोणी यात जबाबदार आहे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत.